ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी सोमेश महाराज की जय। ओम नारायणं विशिष्टं शक्तिं च तत्प्रकाशनं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं देवेन्द्रमहाशिष्य श्रीशङ्कराचार्यं भाष्य पद्मपादं च हस्तामलकं च श्रुति स्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाषितो वन्दे भगवन्तौ नित्यं शुद्धं निरासं निराकारं हिरण्यं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति विभागिनि व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवोमतीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवोमतीर्थ जी महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। शक्तिपात मार्गाच्या सत्संगामध्ये आपला विषय चालला आहे या मार्गात होणाऱ्या क्रिया। शक्तिपात मार्ग मुख्यतः क्रियांनी सुरू होणारा मार्ग आहे। क्रिया ह्या आधी त्या साधकाला झाल्या दीक्षेच्या वेळेला, म्हणजे त्याला अनुभव येतो आणि त्या अनुभवाने तो म्हणतो की ही साधना अनुभव देणारी साधना आहे। पण असं पुष्कळ वेळेला दिसून आलेलं आहे की काही गुरु आपले दीक्षा तर देतात ते संकल्पाने काय, परंतु त्या साधकांना क्रिया होत नाही। 8 तास वर्ष आता क्रिया जर झाली नाही तर तो मनुष्य, तो जो साधक आहे तो दीक्षेपूर्वी तर क्रिया शून्यच होता ना, आणि दीक्षेनंतर जर तो क्रिया शून्यच राहिला तर काय फरक राहणार त्याच्यामध्ये, दीक्षेतून काय झालं त्याला? मग त्याचा विश्वास होतो कसलं काय काय सगळं.
म्हणून आपल्या साधनेमध्ये शक्तिपात दीक्षेनं क्रिया सुरू व्हायला पाहिजे. आणि म्हणून शिवतीर्थ महाराजांचा असा आग्रह असतो. शिवतीर्थ महाराज हेच एक असे गुरु होते की ज्यांनी या मार्गाचा अतिशय सखोल अभ्यास करून खूप ग्रंथ लिहिलेले, खूप लिहिलं आणि खूप प्रवचने केली. लाखो प्रवचने केली त्यांनी. तेव्हा त्यांचं नेहमी सांगणं आहे की ज्या दिवशी त्या साधकाला दीक्षा होते वास्तविक त्या दिवशी त्याला क्रिया व्हायला पाहिजे. समजा काही अडचणीमुळे काही गोष्टीमुळे नाही झाल्या तर निदान दुसरं सिटिंग जे असतं दुसऱ्या दिवशी त्या दिवशी तरी व्हायला पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी न झालं तर निदान तिसरा दिवस जो असतो त्या तिसऱ्या दिवशी त्याला क्रिया व्हायलाच पाहिजे. म्हणून शिवतीर्थ महाराज त्या अशा साधकांना सगळ्यांनाच दीक्षा झाल्यानंतर 3 दिवस मुक्काम करावा आणि 3 दिवस साधना करावी आश्रमामध्ये असं सांगत असतात. बाकीचे जे संकल्प दीक्षा देणारे गुरु आहेत त्या गुरुला आणि त्या शिष्याला एकत्र तरी येत आहे की संकल्प देणारा गुरु कुठेतरी बसलेला असतो आणि शिष्य कुठेतरी बसलेला असतो आणि मग ती संकल्पाने दीक्षा होऊन जाते. तो बसतो त्या वेळेला क्रियांचा काही अनुभव येत नाही. तथापि तो पाहतो किंवा आधी उद्या परवा त्यानंतर क्रिया झाल्या नाही तर मग दीक्षेपूर्वीची जी त्याची स्थिती असते ती आणि दीक्षेनंतरची जी स्थिती ती जर क्रिया शून्यच राहिली तर मग त्याचा हळूहळू विश्वास उडायला लागतो. म्हणून शिवतीर्थ महाराज म्हणतात संकल्प दिशा द्यायची असेल तर खरोखरच तुमचा जो संकल्प आहे तो इतका पॉवरफुल पाहिजे तो इतका शक्तिमान असला पाहिजे की त्या शिष्याला त्या दिवशी तिथंच क्रिया व्हायलाच पाहिजे. आणि तसं होत नसेल तर मग संकल्प दीक्षा घेऊन असा शिवतीर्थ महाराजांचा आग्रह आहे. त्याच्याने काय होतं मग गुरुवरचा विश्वास होतो, साधनेवरचा विश्वास होतो आणि मग ती जी माणसं असतात ज्यांचा विश्वास उडालेला असतो त्यांचा प्रचार काय असेल किंवा इतरांना काय सांगणार म्हणजे साधनेची बदनामी व्हायला ते ना. तेव्हा अशा प्रकारे गुरुंनी हा अशा पद्धतीचा दीक्षेचा प्रकार सोडावा आणि ज्याला दीक्षा द्यायची त्यांना आपल्या समोर बसवा. नका खाऊ घालू त्यांना आश्रमामध्ये जागा द्या तरी बाहेरून खाऊन येतील पण ते चांगलं नसतं. बाहेर आता समजा आपल्या इथं आला तो दीक्षा घ्यायला आणि तो कुठे बाहेर गेला खाल्ला हॉटेलमध्ये खाऊन कुठलं अन्न कसं काय अन्न जर वाईट गेलं पोटामध्ये त्याच्या पुन्हा तरी ते सुद्धा आडवं येतं त्याला. म्हणून शिवतीर्थ महाराजांनी असा नियम केलेला आहे की या आश्रमांमध्ये तिथंच अन्न शिजवायचं जे काय असेल ते अन्न त्याला खाऊ घालायचं 3 दिवस 2 दिवस आणि त्याला क्रिया झाल्यानंतर परवानगी द्यायची जायला. तर क्रियांशिवाय हा मार्गच प्रगट होत नाही. क्रिया झाल्याने तर मग त्या शिष्याला असं वाटतं की काही खरं नाही. आता या क्रियांचं महत्व शिवतीर्थ महाराज काल सांगत होते आपल्याला.
परंतु श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थ महाराज सांगतात, साधारण होणाऱ्या अनेक प्रकारच्या क्रिया, त्या क्रियांचं प्रयोजन म्हणजे हेतू काय, कशासाठी त्या क्रिया होतात, त्या काय विनाकारण होतात का? क्रियांचे प्रयोजन फार गूढ आहे तसं सांगितलं जातं, कारण ते सूक्ष्म आहे आणि त्या शक्तीलाच माहिती ते कोणत्या कशा का क्रिया करायच्या, म्हणून बाहेरून ते आपल्याला सांगता येणार सारखं जरी नसलं तरी क्रिया होणं आवश्यक आहे. तथापि क्रियांचं मुख्य प्रयोजन आहे शुद्धीकरण आहे. त्या शिष्याची अंतरंग शुद्धी व्हायला पाहिजे. बहिरंग शरीराची शुद्धी तर करतच स्नान लावून साबण घालून, परंतु अंतरंगामध्ये जी घाण घुसलेले संस्कार विकार नाना प्रकार, ही घाण काढण्यासाठी क्रिया व्हायलाच पाहिजे. आता ज्याला क्रिया होत नाही त्याला असं म्हणणार का तुम्ही की याच्या चित्तामध्ये काही घाण नाही, असं कसं म्हणणार? अरे तो तुमच्या सारखाच बागत आलेला आहे, प्रपंचातला मनुष्य आहे, संसारी आहे, कर्मतत्व आहे, सगळं आहे, त्याच्या चित्तात म्हणजे संस्कार नसतील असं म्हणा तुम्ही. म्हणून क्रिया होणं, क्रिया करून घेणं, त्या शिष्याला अनुभव देणं हे गुरुचं आद्य कर्तव्य. कारण त्यासाठी तो शिष्य सद्गुरूच्या जवळ येऊन शरणागत होतो आणि दीक्षा घेतो. तेव्हा चित्तशुद्धी, अंतरंग शुद्धी, चक्रांची शुद्धी, देह शुद्धी आणि किती प्रकारची शुद्धी करते ती शक्ती. जिथं जिथं आपल्या देहामध्ये मळ असेल, घाण असेल, ते सगळं नष्ट करते. तेव्हा चित्तातील संचित संस्कारांच्या आणि विकारांच्या आधारावर कार्य करते. सामान्यतः संस्कार चित्तातील वासनांचा उल्लेख करतात. आपल्या चित्तामध्ये मनामध्ये जर संस्कार राहिले कर्मांचे, तर ते संस्कार किंवा वासना निर्माण करतात. बघा आता हा कसा प्रकार सुरू झाला. चित्तामध्ये संस्कार तर राहिला, कारण कर्म केले तर कर्माचे संस्कार चित्तात येतात आणि ते संस्कार जर चित्तात राहिले तर ते संस्कार पुन्हा वासना निर्माण करतात, इच्छा निर्माण करतात. मग वासनांचा उदय होतो. वासना वृत्तीला निर्माण करते. बघा एकातून कसं निर्माण होत जातं. आपल्या अंतःकरणामध्ये संस्कार आहे, तर त्या संस्कार विकारांनी वासना तयार होतात. त्या ज्या वासना किंवा इच्छा तयार होतात त्याच्यामुळे वृत्ती तयार होते. आणि जशा प्रकारच्या वृत्ती असतील त्याच्या अनुरूप संकल्प विकल्प होतात मनाचे. वृत्ती जशी असेल त्या वृत्तीच्या अनुरूप मनामध्ये संकल्प आणि विकल्प तयार होतात. बघा संस्कार, वासना, वृत्ती, संकल्प विकल्प, आणि संकल्प विकल्प मनामध्ये आले की ते मन मग त्या इंद्रियांना कर्माला प्रवृत्त करतं. कारण तो संकल्प पूर्ण करावा लागतो. संकल्प म्हणजे इच्छा. तेव्हा त्या माणसाची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या इंद्रियाला कर्म करावं लागेल. अशा तऱ्हेनं मनुष्य कर्माकडे कसा बोलतो, तो संस्कार चित्तामध्ये राहतात. नंतर
पुन्हा आणखी त्रयामध्ये संकल्प विकल्प झाले मन तयार होत. मनामध्ये संकल्प विकल्प येतात आणि मनाच्या संकल्पाप्रमाणे प्राण त्याला करून घे. पण प्राणाशिवाय संकल्प कार्य करू शकत नाही. प्राणशक्ती आहे म्हणून मनाला प्राणाची मदत असेल. आणि म्हणून आपल्या साधनेमध्ये असे कोणते साधने ज्याने प्राण जिंकला प्राणायामाने त्याने मन जिंकलं. म्हणजे मन आणि प्राण यांची सोबत आहे. मग आता संकल्प विकल्प झाले, मन तयार झालं. आता त्या मनाला पुन्हा प्राण देऊन देतो आमची. आणि मन आणि प्राण एकत्र होऊन मग कर्म सुरू होतं त्या इंद्रियाचं. अशा तऱ्हेचा हा परंपरागत आपल्या चित्तावर पुन्हा ते कर्म सुरू झालं. तिकडे ते कर्म माझं मी करतो त्याचं फळ मला पाहिजे. पुन्हा ते सकाम कर्म सुरू होतं. पुन्हा मग संस्कार यायला लागतात. म्हणजे हे कधी न थांबणारे चक्र आहे. आणि जर हे कधी थांबलंच नाही हे चक्र तर हा मनुष्य कधी आत्मस्थिती प्राप्त करेल, कधी मुक्त होईल, कधी मोक्ष प्राप्त होईल याला शक्य आहे कधी. चक्र कसं येते. आणि त्यामुळे तो मनुष्य सदैव कर्माच्याच गुंत्यामध्ये फसत राहतो. कर्मच करत राहतो जीवनभर. मरेपर्यंत कर्म करतात. म्हातारी माणसं सुद्धा त्यांनाही कर्म करावं लागतं. काही नाही केलं तर बडबडण्याचं तरी कर्म त्यांचं सुरू राहतं बसले बसले. अरे उठ रे, यार जा रे, यार इकडे रे, चाललं त्यांचं कर्मच येते. ते गप्प बसत नाही म्हातारी का. म्हणजे मरेपर्यंत ही कर्म त्यांची सुटत नाही आणि तरी त्यांना आत्मसिद्धी प्राप्त होईल. बघा तेव्हा इंद्रियांच्या माध्यमातून जगदा ही मुख कार्य होतो. परंतु शक्ती जर जागृत झाली आणि ती जर क्रियाशीला झाली तर काय करते ती शक्ती. ते जे संस्कार आहेत ना, जे आता संस्कार वासनांना निर्माण करणार आहेत ना आणि मग पुढे चालणार आहे ना, तिथे त्या संस्काराला दडपून टाकते, नष्ट करते. शक्ती संस्कारांना घालवते आधी. जर संस्कार गेले की मग पुढे वासना नाही, नंतर वृत्ती नाही, नंतर प्राण नाही, काहीच नाही मग पुढे. म्हणून ती काय करते शक्ती. तुझं जे चक्र आहे ना ते सुरू होण्याच्या अगोदर तो संस्कारच नष्ट करून टाकते. कार्य करते शक्ती आपल्यासाठी. म्हणजे आपण जी काही कर्म होणार होती आणखी त्या संस्कारांमुळे त्या संस्कारांनी होणाऱ्या कर्मांची मालिका शक्ती तोडून टाकते आणि त्या साधकाचा बचाव करते. यामध्ये पुन्हा संस्कार आले असेल म्हणून शक्ती किती आपल्यासाठी काम करते हे बघा लक्षात घ्या. हे आता आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही. आपण एखादा माणूस लावला तर आपल्याला कळतं. एखादा माणूस लावला आपल्या कामासाठी त्याला आपण पैसे द्यावे लागतात. लोक आपल्यासाठी काम करतो. आपलं काम झालं की मग आपण त्याला पैसे देतो. म्हणजे हे बाहेरचं तरी दिसतं, त्याला खर्च होतो. परंतु ही शक्ती आपल्यासाठी किती मेहनत घेते. म्हणून साधना केली पाहिजे. बघा शक्ती जागृत झाल्यानंतर ती संस्कारांच्या या साऱ्या क्रमाला विधून टाकते. त्यांना वासनेचे घेण्यापूर्वीच ती नष्ट करून टाकते. क्रियांच्या द्वारे शक्ती त्या संस्कारांना बाहेर घालवते व चित्तशुद्धीचे कार्य करते. अशा तऱ्हेनं शक्ती माता म्हणजे महा दयाळू आहे. कुंडलिनी शक्ती आत्मशक्ती असून
ती त्या साधकाला खूप वाचवते निळ्या. हे तर स्पष्ट दिसतंय आपल्याला. स्वामी सांगतात की साधक ग्राह्य जगातील विषय भोगांमध्ये रममाण इच्छितो. हे कसं नाही. त्या साधकाला त्याच्या अंतकरणामध्ये त्याच्या चित्तामध्ये असलेल्या संस्काराप्रमाणे वासना तयार झाल्या. त्या वासना पूर्तीसाठी तो विषय भोग करायला लागतो. विषयांचा भोग घेऊन स्वामी सांगतात विषय भोग का घेतात इंद्रिय. त्या इंद्रियांचा तो विषय त्यांना का आवडतो. कारण तो जन्मापासूनच त्याच्या पाठीशी लागले. त्याची जोडी जोडलेली असेल. तो डोळे घेतले की ते रूपदर्शन जे आहे रूप हा त्याचा विषय डोळ्यांचा. कान म्हटले की शब्द ऐकणार असते. जीभ म्हटले की चाखणार असते. नाक म्हटले की वास घेणार असते. तेव्हा हे त्यांचे विषय जे आहेत हे लहानपणापासून बालपणापासूनच शिक्षकले त्या इंद्रियांना. आणि मग त्यांची संगत सुटत नाही. इंद्रिय आणि त्यांचे विषय यांचा संग झाल्याशिवाय त्या माणसाला सुख होत नाही. त्याला जर पाहायलाच मिळालं नाही तर सुख वाटेल का त्याला. त्याला जर ऐकायला झालं नाही तर सुख वाटेल का त्याला. त्याला कुठलाच वास आला नाही तर बरं वाटेल का. जर त्याला सवय मिळाली कसली तर बरं वाटेल का त्याला. म्हणजे काय. कारण ते जे विषय भोगतो त्या इंद्रियांच्या माध्यमातून त्यामुळे त्याला सुखाची प्राप्ती होते असं तो समजतो. सुख येतं त्याला. सुख वाटतं. हा जो सुखाचा प्रकार आहे विषय भोगाने प्राप्त होणारा जगातला हा सुखाभास आहे. सुख नव्हे. सुखाचा आभास आहे. सुखासारखं वाटत ते सुख नाही. सुख आणि सुखाभास याच्यातला फरक लक्षात घ्या. सुख हे आत्म्यात आहे. सुखाचं स्थान हे आत्म्यामध्ये आहे. आणि आत्मा म्हणून जे मिळतं ते खरं सुख आहे. ते खरं. आणि मग हे जे विषयांचं सुख हे खोटं का. नाही हे खोटं नाहीये. तथापि ते परिवर्तनशील आहे. बदलणार आहे. क्षणजीवी आहे. खरं की नाही. आपण जो पदार्थ खाल्ला तो कायम चव राहते का तोंडामध्ये. म्हणजे ती जी चव जिभेला लागलेली चव आहे ती चव तो पदार्थ जोपर्यंत त्या जिभेवर आहे तोपर्यंत चव राहते. तो पदार्थ घेऊन टाकला चव गेली. ताटात भरलेले जरी असले ते पदार्थ तरी चव येईल का. ते पदार्थ जिभेवर आले तर चव येईल ना. तुम्ही जिभेमध्ये पकडून ठेवणार का ते. तुम्हाला ते घेऊन घ्यायला लागते तर काढून बाजूला ठेवायला लागते. म्हणजे ही जी चव आहे चव नावाचा जो सुखाचा प्रकार आहे तो कायम नाही. क्षणजीवी आहे. तात्कालिक आहे. तात्पुरता आहे. पण आत्म्याचं सुख तसं नाही. आत्म्याचं सुख नित्य आहे. अखंड आहे. कायम राहत ते. कसं आता आत्मा आपल्या देहात प्रत्येकाच्या आहे. प्रत्येकाच्या देहामध्ये असलेला हा आपल्याला तो जे सुख आपल्याला प्रदान करतो ते सुख कायम कसं बघायला. ते जे सुख आहे ते अखंड कसं. तर आत्म्याचं सुख आनंदाचं प्रदर्शन करणारं आहे. आनंद देतो. आत्मा आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद म्हणतात ना त्याला.
सच्चिदानंद स्वरूप आहे त्याचं. मग हा जो सुखाचा आनंदाचा भाग आहे हा आपल्यामध्येच मिळतो आपल्याला. आणि हे बाकीचे विषय जे आहे ना ते पाहिजे आपण आता तात्कालिक सुख देणारे. तेव्हा आत्मसुख हे आनंदजनक आहे आणि तो आनंदाचा अखंड प्रवाह आपल्या देहामध्ये वाहत असतो. एखाद्या मित्राला पाहिलं, एखाद्या आवडीच्या पदार्थाला पाहिलं, एखादं चांगलं दृश्य पाहिलं, का बरं आनंद होतो तुम्हाला? एखादं चांगलं चित्र पाहता, फोटो पाहता, देवदर्शन करता, त्यावेळी तुम्हाला जो आनंद होतो ते विषय भोगाच्या सुखासारखं नाहीये. तो जो आनंद आहे पाहण्याचा तो तुमच्या डोक्यामध्ये कायमशी आनंद वाटतो तुझं. त्यावेळेला त्या आनंदाने तुम्ही विभोर होता, भरून जाता. म्हणून आत्मा आनंद देणारे सुख देतो आपल्याला. आता स्वामी सांगताय जगातील सुख दुःख ही जी आहे ती आम्हाला विषय भोगांनी येतात. खरं सांगा बरं, आपल्याला जे आता नाना प्रकारचे असे अलीकडचे जे रोग निघाले, बर्ड फ्लू, चिकनगुनिया, नाना प्रकारचे मलेरिया, नाना प्रकारचे रोग निघालेले, एड्स. आता हे जे रोग निर्माण झालेले हे दुःख देणारे रोग आपल्या खाण्यापिण्यामधूनच येतात ना, विषय भोगातूनच ते येतात ना. हा एड्स विषय भोगातूनच येणारा रोग आहे ना म्हणे. आणि मग त्याच्यावर काही औषधी नाही निघाल्या. म्हणजे असे काही विचित्र रोग निर्माण झाले. आता पूर्वीची मोठी यादी आहे रोगांची, त्याच्यामध्ये हा सगळ्यात राजा बसला होता सगळ्यांचा. पूर्वीचे तरी लोक बिचारे त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे औषधी आहेत, उपचार आहेत, काही ना काहीतरी ऑपरेशन आहे त्यांची. पण हे रोग होता कशामुळे? तेव्हा निर्माता सांगतात की हे सगळे रोग आपले विषय भोगांनी होतात. इंद्रियांना, आमची इंद्रिय जेव्हा विषय भोगाकडे जातात त्यावेळेला आमचा संयम सुटून जातो. मनावर चित्तावर नियंत्रण नसतं आमचं. आणि जे आवडीचं असलं ते खात सुटतो, नको ते भरतो. अशा प्रकारे जे आपल्याला दुःख देणारे पुढे त्याची आवड जर आपल्याला निर्माण झाली तर होणारच. म्हणून इंद्रिय आणि विषय यांचा हा जो संबंध आहे त्यामुळे जे सुख निर्माण होतं तितकंच ते दुःख निर्माण दुःख देणार आहे. म्हणून गुरु महाराज आपल्याला नेहमी सांगतात विषयांचे भूक इंद्रियांना हवे नाही. कोण म्हणतं काम लागले तर पाणी प्यावंच लागेल ना, भूक लागली तर खावंच लागेल. परंतु इतकंच खा, असंच चांगलं पाणी शुद्ध द्या की जेणेकरून तुम्हाला काही रोग होणार. यांचे नियम जे आहे ते पाळा आणि संयमित आहार करा, शुद्ध आणि सात्विक आहार करा, घाणेरड्या वस्तू पोटात भरू नका. अशा प्रकारचा उद्देश गुरु महाराज आपल्याला सांगत असतात. बघ आता तुम्ही म्हणाल बाबा
दुःख तर पुढे येणार असत आणि विषय भोगता आता चालू आहे. मग तुम्ही म्हणाल आम्हाला काय माहिती या अशा ह्याच्याने पुढे दुःख येणार आहे. पुढे दुःख येणार आहे हे जरी तुम्हाला माहिती नसलं तरी तुमच्या हातामध्ये तुम्ही ज्या गाडीमध्ये डब्यामध्ये बसलेला आहात त्या डब्याच्या बाहेर पाहिल्यानंतर कोणतं स्टेशन आले तर तुम्हाला माहिती होत की नाही. तुम्हाला ज्या स्टेशनवर उतरायचं त्या स्टेशनचं नाव गाव वगैरे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की नाही. आणि तुम्ही सगळं पाहत राहता हा गेलं बरं का आता पुढचं स्टेशन आपलंच येणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही जो आहार घेता त्या आहाराचा परिणाम जरी पुढे होणार असला तरी त्या आहाराचा जो निर्णय वैद्यक शास्त्राने दिलेला आहे आपल्या योगशास्त्राने दिलेला आहे तो निर्णय तुम्हाला योगशास्त्र नेहमी असं सांगतं की आहार किती करायचं पाहता. आता म्हणजे आपले पिशवी एक पोटामध्ये अन्न त्या अन्नशयामध्ये किती भरायचं असं ते पिशवी ते म्हणतात ही जी पिशवी ना त्याच्यामध्ये अर्धी पिशवी फालतू भरायची बस. मग तिच्यामध्ये तुम्ही पाणी भरणार. पाणी कुठे टाकता तुम्ही. मग तिच्यात पाव आणखी पाणी भरा आणि पाव तिचा मोकळा राहू द्या. म्हणजे थोडी भूक राहूनच आपण जेवण केलं पाहिजे. आपण काय करतो भूक पूर्ण मागून टाकतो ओकायला लागेपर्यंत खातो. अरे काही खाणं आहे का पुसा घास घ्यावा सुद्धा वाटत नाही. तो थांबणार तो बंद करणार का खाणं. तेव्हा नियम जे आहे ते नियम असे पाळले गेले. योगशास्त्राचा नियम हा आहार कसा घ्यावा. आणि जर आपण योगी आहेत आपण योग साधना करतो आहोत तर आपल्याला त्या योगशास्त्राच्या नियमाप्रमाणे आहार घेतलाच पाहिजे ना. अशा प्रकारे इंद्रिय आणि इंद्रियांचे भोग हे जरी तुम्हाला करावेच लागतील परंतु ते करत असताना संयम पाळा, नियंत्रण ठेवा. आपली रुची आणि आवड याच्यावर संयम ठेवा आणि जेवढं पचेल तेवढंच खा, तितकंच खा. विनाकारण ढेकरून एका गॅसेस तयार होण्यापेक्षा थोडं कमी खा. अशा प्रकारचा उद्देश गुरुवाला नियुक्त करतात. तेव्हा आता मनुष्य मग असं का बरं खातो तर याचं कारण त्याचा अज्ञान आहे, अविद्या आहे. वास्तविक माणूसच त्याच्या देहाचा खरा जाणकार असला पाहिजे. प्रत्येक माणसाला आपल्या देहाची माहिती असली पाहिजे. पण काय गंमत आहे आपल्या देशामध्ये. देह आपला, खानपान आपलं, सगळ्या क्रिया खाण्यापिण्याच्या वगैरे सगळ्या आपल्या, आणि मग त्या देहाला तपासण्यासाठी डॉक्टराकडे जायचे. काही झालं थोडंफार काही डॉक्टर साहेब बोलावे काय झालं. आता पुढचे डॉक्टर गेले. आता ते तुम्हालाच विचारतात काय होत कशाला आलो असतो तुझ्याकडे. पुढचे डॉक्टर नुसते हात धरला नस दाबली केले सांगायचे तुला असं होतं का.
आता तसं नाही. आता ते डॉक्टर आपल्याला विचारताना आपल्याकडून माहिती घेतात सगळी, आणि मग तर काय करतात ते तुम्ही सांगितलेली माहिती ही कशामुळे झाली असेल, काय याने खाल्लं असेल, काय केलं असेल याने, असा काहीतरी अंदाज बांधतात ते, आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला औषध देतात. आणि लागू पडलं नाही औषध ते म्हणतात तुमचं सांगण्यामध्ये चूक झाली, तुम्ही मला बरोबर माहिती दिली, म्हणजे आपल्याकडे कधी दोष घेत नाही. अशा प्रकारचा हा प्रकार चालू आहे. तेव्हा आपल्या ध्येय यंत्राची माहिती आपल्यालाच पूर्ण असायला पाहिजे की आपण कसं खाल्लं पाहिजे, कोणतं अन्न आपल्याला चांगलं पचतं, कोणतं अन्न आपल्याला त्रास देतं, कोणत्या अन्नाने आपल्याला झोप लागत नाही, कोणतं अन्न आपल्याला झोप येऊ देतं. अशा प्रकारचं शरीर जे आहे आपलं हे आपल्या ताब्यात येणार. तर आपण शरीराची अशी इतकी काळजी घेतो जितकी अन्य गोष्टींची घेतो. म्हणून अविद्या आणि अज्ञान निर्माण होतं, आणि अज्ञान निर्माण झालं की मनुष्य मग त्या अज्ञानानं कुठलीही कर्म, कुठलेही खानपान, कुठलेही कसंही काही खात. आता सध्या जी लग्न करायची हे का मजा येते खायला. हा कोणते उठून राहिल्या, कुठलं पाणी पाजत ते, कुठले पीप आणलेले असतात त्यांचे, कुठला टँकर घेऊन आणतो तो टँकरवाला. ते पाणी ज्या पिकांमध्ये होतं ते पीक, आणि ज्या भांड्यांनी ते तुम्हाला पाणी देतात ते ग्लास, ते अरे काय काय स्वच्छता आहे का, शुद्धता आहे का, स्वच्छता आहे साधं. अरे तू तुझ्या देहाची तरी शुद्धी कर, जा लग्नाला जा, लग्न लावा, त्यांना आहेर करा, त्यांना दान द्या, काही करा, बसा तिथं प्रसाद म्हणून थोडस घ्या त्यांच्याकडून. एकाचीच पोट भरून बसायचं आणि ते पाणी पित बसायचं, काही गरज आहे का? साधकाने असं करून मला जायला तर पाहिजे, कारण जाणं आता आपलं कर्तव्य आहे. परंतु इतर लोक जसे जेवतात तसं साधकाने गाडी उभं तिथं बरं मला असं लुटायचा नाही. इथला भाग करून जातो म्हणे तो, खाल्ला जात नाही. अरे काय खाणे गमय आहे, मी तर काही पाहिलं नाही, पण तू सांगतात बरं. पण साधकाच्या दृष्टीने बरोबर नाही, साधकाने आपलं दाबत करावं तिथं. हा तर तिथं पाणी मी वाढू लागावा, तिथं एखादा पदार्थ वाढताना तो वाढू लागावा, निघून यावा. घरून आपले दोन घास आपले जे चांगले असेल बनवून ते खाणे, असं करायला पाहिजे. तात्पर्य असं की अज्ञानामुळे, अविद्येमुळे हे सगळे दुःख आपल्याला येतात, आणि ती अविद्या शक्ती दूर करते. अविद्या ही आपल्या कुठल्याही प्रयत्नाने दूर होत नाही, अज्ञान जात नाही. ते अज्ञान जगाचं जे अज्ञान आहे ते फार जाईल, परंतु जे मायेचं अज्ञान आहे, भ्रांतीचं अज्ञान आहे, ही भ्रांती शक्ती घालवते. म्हणून शक्तीला आपण वाव दिला पाहिजे, साधना करायला पाहिजे. तेव्हा अविद्येचा नाश झाला तर आत्मा आणि दृश्य जगत यांचा तथा कथित संयोगाचा वियोग होतो. म्हणतात अविद्येचा नाश झाला, अज्ञान जर गेलं तर हे दृश्य जगत जे आहे, हे जग आणि आत्मा हे एकमेकांपासून दूर होतात. अज्ञानामध्ये जग आणि आत्मा एकरूप व्हायला पाहतात, आपण या जगाशी एकरूप व्हायला पाहतो.
या जगातल्या भोगांशी एकरूप होतो आपण आणि त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारची दुःख येतात. म्हणून हे जगाचे विषय जर आपल्याला दूर करायचे असतील तर त्याच्यासाठी आपलं अज्ञान नष्ट व्हायला पाहिजे. आणि अज्ञान किंवा हे जे अविद्या आहे ती शक्ती दूर करते. तुमच्या वासना इच्छा कमी करणे शक्तीच्या हातात आहे. आणि ज्या साधकाची मग ही अज्ञानाची अवस्था नष्ट होऊन जाते, त्याची अविद्या नष्ट झालेली असते, त्याला सांख्यशास्त्रामध्ये नित्य सुख म्हणतात. मग तो सुखी राहतो. म्हणून अज्ञान नष्ट व्हायला पाहिजे, अविद्या नष्ट व्हायला पाहिजे, ही भ्रांती जायला पाहिजे. तेव्हा जीव अविद्येने अवृत्तमध्ये झाकलेला आहे. जीव भाव जो आपला आहे तो अविद्येमध्ये असतो आणि जीवाची सगळी कर्म मग अविद्येमध्ये चालतात. अविद्येने तर तो झाकलेलाच आहे, आवृत्त झालेला आहे. त्यामुळे अविद्येमध्ये कर्म जी होती ही कर्म सुखदायक कशी असू शकते. तेव्हा दुःखापासून कधीही सुटका होणार नाही. जर अविद्या अज्ञान गेलं नाही तर दुःखापासून सुटका नाही. आणि दुःखापासून जर सुटका नाही तर शरीर तुमचं रोगी राहणारच. आणि शरीर जर रोगी राहिलं तर तुमची साधना होणारच नाही. रोगींविषयी काय साधना करायला सांगा ना तुम्ही. साधनेसाठी शरीर स्वस्थ राहावं लागतं. साधं डोकं दुखी जरी झाली ना तरी सुद्धा साधना होत नाही. तुम्ही काय म्हणता, पोट दुखी सुरू झाली तर तो साधनेला बसेल का? तो पाठ दुखून झाली बसेल का साधनेला? तो तात्पर्य असं की कुठले दुखणं असो त्या दुखण्यामुळे साधना नाही होऊ शकत. आणि साधना जर झाली नाही तर मग काय होतं. म्हणून आपली साधना नित्य व्हावी यासाठी आपण विचार करायला पाहिजे. हा सुंदर उद्देश. तेव्हा शक्ती जागृत झाल्यानंतर संस्कारांना ती क्रियामध्ये परिणित करते. त्या संस्कारांना ती वासना निर्माण होऊ देत नाही आणि क्रियांमध्ये आणून त्याला बाहेर आणतो संस्कारांना आणि त्यांना क्षीण करते, नाही तर त्यांना दळून टाकते. शक्तीचं हे कार्य होता. काही संस्कार असे आहेत की ते जाता जात नाही, मुक्ता निघत नाही. कारण ते इतके अडेल सट्टू आहेत, इतके फिक्स बसलेले येतात की ते हळत नाही. ही शक्ती काय करेल, क्रियांमधून ती बाहेर फेकू शकत नाही त्यांना. मग तिथं त्यांना ती जाळून टाकते. मग तुझा इतकी उष्णता निर्माण करते की त्या उष्णतेने संस्कार देऊन जाते. त्याला तणू म्हणतात. तणू करते त्यांना निर्बीज करते. त्यांना पुन्हा आणखी फाटे फुटू देत नाही. फार महत्वाचं कार्य करते शक्ती आपल्या शरीरामध्ये. संस्कार क्षीण झाल्यानंतर मग वासनाही राहत नाही. कारण संस्कारच नाही तर मग वासना कुठून तयार होती. म्हणून क्षीण संस्कार जे आहेत, जळालेले संस्कार जे आहेत ते वासना निर्माण करू शकतात. जसं बी भाजलं की मग ते उगवेल का? त्याप्रमाणे ती शक्ती काय करते, त्या संस्कारांना इतकं तापवते की त्यांना पुढे संस्कारांमधून वासना निर्माण होते. तेव्हा क्षीण करते. चित्तात उदय पावणाऱ्या वृत्ती आता पुढे त्या वासनातून पुढे वृत्ती तयार होणार असते ना. पण हा जो क्रम आहे ना, हा क्रम शक्ती तोडते. आपल्याला तोडता येत नाही. आता त्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तीचे प्रकार सांगतात. वृत्ती दोन प्रकारच्या असतात, क्लिष्ट आणि अक्लिष्ट वृत्ती.
वासनेतून तयार होणाऱ्या या ज्या वृत्ती आहेत त्या दोन प्रकारच्या असतात, क्लिष्ट आणि अक्लिष्ट. क्लिष्ट म्हणजे त्रास देणाऱ्या वृत्ती, त्रास देतात त्या वृत्ती आपल्याला, आणि अक्लिष्ट म्हणजे त्रास न देणाऱ्या. अशा दोन प्रकारच्या वृत्ती त्या वासनांमधून तयार होतात. आता ज्या वेळेला अक्लिष्ट वृत्ती निर्माण होत असतात त्यावेळेला त्या साधकाला काही त्रास नाहीये. तो म्हणतो आपल्याला तर काही त्रासच होत नाही, तर मग कशाला त्यांच्या त्या संस्कारांना घालवा, कशाला वासना नष्ट करा, कशाला मग साधना करा. त्या ज्या वृत्ती निर्माण होऊन राहिल्या आपल्या याच्यावरून त्या अक्लिष्ट वृत्ती आहे. अरे पण वृत्ती क्लिष्ट का अक्लिष्ट ही केव्हा होते? त्रास देणारी वृत्ती आणि त्रास न देणारी वृत्ती केव्हा होते? हा महत्वाचा विषय. आता आपण थोडस त्या अंतरंगात चाललंय वृत्तीच्या लोकदर्शनामध्ये फार सुंदर विचार मांडलेले आहेत. बघा, वृत्ती तीन प्रकारे असतात, क्लिष्ट, अक्लिष्ट आणि निरुद्ध. तिसरा प्रकार आहे वृत्तीचा विरुद्ध वृत्ती. विरुद्ध म्हणजे दोन्ही गेल्या, क्लिष्टही नाही ना क्लिष्टही नाही, खलास विरुद्ध वृत्ती. पण क्लिष्ट वृत्ती जी आहे ती मात्र त्रास देते असं म्हणतात. आणि मग ती त्रास देणारी वृत्ती आणि अक्लिष्ट म्हणजे त्रास न देणारी वृत्ती त्या कशा उत्पन्न होतात याचा विचार आता उद्या पाहू. हा सुंदर विचार किती पान कसा योगदर्शनामध्ये फार सुंदर विचार मांडलेले आहे. हे ऐकल्याशिवाय कसं समजेल? आपले पुष्कळशे विचार असं. हरि ओम तत्सत.